आवाज येतोय का? एक मिनिट माझ्या. ठीक आहे. मला वाटतं सुरू करू आणि कॅमेरा बंद करतो मी. हॅलो. नमस्कार. सर्वप्रथम सिंधुजना अकॅडमीचे डॉक्टर सुजित शिंदे यांचा मी आभारी आहे. त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल. खरं तर मी त्यांना वेगळा विषय सुचवला होता. त्यांनी मी फिलॉसॉफीचा तत्त्वज्ञानाचा विद्यार्थी अभ्यासक या नात्याने तत्त्वज्ञानाचा एखादा विषय दिला तर त्याच्यावर मी बोललो असं त्यांना मी सुचवलं होतं. पण त्यांनी मला सांगितलं की आपल्या अकॅडमीचं नाव आहे सिंधुजना अकॅडमी आणि अकॅडमीच्या नावानुसार मला असा जर विषयावर तुम्ही बोललात तर ते अधिक म्हणजे या विषयावर आत्तापर्यंत कोणी बोललं नाही आणि तुम्ही ह्या विषयावर बोलावं अशी माझी इच्छा आहे असं त्यांनी मला त्यांची इच्छा व्यक्त केली आणि त्यामुळे मी या विषयावर आज बोलत आहे. तर आजचा आपला विषय जो आहे तो म्हणजे वैदिक वाङ्मय आणि सिंधू संस्कृती हा विषय. या विषयावर मी बोलणार आहे. तर विषयाकडे जाण्याच्या आधी या विषयामध्ये संस्कृती हे जे आहे संस्कृती नेमकं काय आहे हे आपण थोडक्यात पाहूया. हे ते कशासाठी सांगतो तर त्यांनी सांगितले ते सर्व प्रकारचे श्रोते आपल्याकडे आहेत त्यामुळे थोडीशी प्रस्तावना म्हणून आपण संस्कृती म्हणजे नेमकं काय आहे हे आपण थोडक्यात पाहूया. काय आहे संस्कृती? संस्कृती म्हणजे नेमकं काय? मनुष्य जीवन जगण्यासाठी तो स्वतःवर आणि त्याचा आजूबाजूचा जो परिसर आहे म्हणजे थोडक्यात बाह्य विश्व जे आहे त्या विश्वावर तो संस्कार करत असतो आणि ते संस्कार करून तो एक जीवन पद्धती निर्माण करतो. बाह्य विश्वावर आपल्या आजूबाजूच्या वस्तूवर तो एक आविष्कार करत असतो, त्याच्यावरती तो संस्कार करत असतो. ती पद्धत आणि आविष्कार म्हणजेच संस्कृती होय असं आपल्याला म्हणता येईल. आपल्याला आपल्या आजूबाजूला असलेल्या नैसर्गिक साधनांचा वापर करून तो आपली जीवनयात्रा चालवत असतो. त्या साधनांचा वापर तो स्वतःही करतो आणि समाजालाही त्या साधनांचा वापर करायला मनुष्य शिकवत असतो. हे करत असताना तो इतरांकडूनही त्यांनी विकसित केलेल्या साधनांचा वापर कसा करायचा हे शिकत असतो. अशा रीतीने जीवन जगण्यासाठी बाह्य गोष्टीवर वस्तूवर पदार्थावर संस्कार करून त्यात तो बदल घडवून आणतो आणि स्वतःही तो समाजाबरोबर तो जुळून घेत असतो. कधीकधी ज्या समुदायामध्ये तो राहतो त्या समुदायासाठी उपयुक्त असलेल्या काही वस्तू आहेत त्या प्राप्त करण्यासाठी त्याला नैसर्गिक संकटांशी सामना करावा लागतो आणि त्याचबरोबर त्याला अन्य समुदायाशी देखील तिथे जुळून घ्यावं लागतं किंवा कधी त्याला संघर्ष करावा लागतो. हे सगळं करत असताना कधीकधी काही संस्कृतीचा नाश होतो तर काही ज्या संस्कृती आहे म्हणजे त्या 2 संस्कृती असतील किंवा 2 पेक्षा अनेक संस्कृती असतील त्या एकमेकांमध्ये त्या परस्परांचं जे आहे परस्परांच्या देवाणघेवाण करून त्या एकमेकांच्या गोष्टींची देवाणघेवाण करून त्या संस्कृती एकमेकांमध्ये मिसळून जातात असंही आपल्याला दिसतं. संस्कृतीच्या बाबतीत अजून सांगायचं म्हणजे संस्कृती जी आहे ती विशिष्ट भौगोलिक प्रदेशामध्ये आणि विशिष्ट काळामध्ये विकसित होत असल्यामुळे स्थल कालानुसार भिन्न भिन्न संस्कृती वेगवेगळ्या संस्कृती आपल्याला दिसून येतात. मगाशी जसं मी म्हणालो की काय
एकमेकांमध्ये संघर्ष होतो. हे आत्ताही होतं आणि प्राचीन काळामध्ये हे सगळं आपल्याला झाल्याचं दिसून येतं. या संघर्षामधून काय होतं, काही ज्या संस्कृती आहेत त्या कालाच्या ओघामध्ये काही संस्कृतीमध्ये बदल होतात आणि काही संस्कृती ज्या आहेत त्या नैसर्गिक संकटामुळे किंवा मानवनिर्मित संकटामुळे नष्ट झाल्याच्या आपल्याला दिसून येतं. इतिहासामध्ये आपण काही ज्या घटना पाहिल्या किंवा जे काही संस्कृती आपण जर पाहिल्या तर अनेक संस्कृती नष्ट झालेल्या आहेत आणि काही संस्कृती ज्या आहे परकीय आक्रमण असतील, नैसर्गिक संकट असतील, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये बदल झालेला आहे. बदल तर होतच असतो, पण त्यामुळे नष्ट झालेल्या आपल्याला संस्कृती दिसून येतात. तर आपला आजचा जो विषय आहे तो म्हणजे सिंधू संस्कृती आणि वैदिक मानव. तर आज मी हा जो विषय निवडलेला आहे तर इथे जे दोन संस्कृती जे आहेत, वैदिक संस्कृती आणि सिंधू संस्कृती, यांचा संबंध सांगण्याचा थोडक्यात काही प्रयत्न करणार आहे. खरं तर हा विषय थोडासा कठीण आहे, तरीसुद्धा डॉक्टरांनी विनंती केली त्यामुळे या विषयावर मी बोलत आहे. तर ह्या दोन संस्कृतीवरती जे आहे आपल्याला ह्या दोन संस्कृती वेगळ्या आहेत की एकच आहे, हा एक मोठा प्रश्न आहे. तर त्याच्यामध्ये आत मी पडत नाही आहे, पण या दोन्ही ज्या संस्कृती ज्या आहेत त्या दोन्ही एका प्रदेशामध्ये विकसित झालेल्या आहेत असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्यांचा काळ देखील आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे काळ आणि भौगोलिक प्रदेश संस्कृतींचा असतो. त्यामुळे ह्या दोन्हीही संस्कृती ज्या आहेत त्यांचा काळ आणि भौगोलिक प्रदेश त्याच्यामध्ये साम्य असल्यामुळे जे आहेत, ऐतिहासिक असेल किंवा अभ्यासक आहेत, त्यांच्या मते ह्या दोन संस्कृती एक आहेत असं बऱ्याच जणांचं मत आहे. तर सिंधू संस्कृती जी आहे त्या कालाविषयी अनेक मतं आपल्याला दिसून येतात आणि त्याविषयी वेगवेगळे निष्कर्षही काढलेले आहेत. एक पद्धत, शास्त्रीय पद्धत आहे कार्बन 14. ह्या कार्बन 14 ह्या शास्त्रीय पद्धतीनुसार सिंधू संस्कृतीचा काळ 3000 ते इसवी पूर्व 1500 असा हा कालखंड मानलेला आहे. आणि वेदाच्या बाबतीतही आपण पाहिलं, ऋग्वेदाचा कालखंड, त्याच्याविषयी अनेक मतं आहेत, वेगवेगळे निष्कर्ष अभ्यासकांनी काढलेले आहेत. पण साधारणतः हाच काळ म्हणजे अगदी इसवी पूर्व 6000 पासून तर 1500 हा वेदाचा, विशेषतः वैदिक संस्कृतीचा काल, ऋग्वेदाचा काळ अभ्यासकांनी मानलेला आहे. त्यामुळं सिंधू संस्कृती आणि ऋग्वेद किंवा वैदिक संस्कृती ह्या एकाच काळामध्ये विकसित झाल्या, त्यांची भरभराट झाली असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. आणि ह्या दोन्ही संस्कृतींचा भौगोलिक प्रदेश जो आहे तो एकच आहे. आता आपण हडप्पा आणि मोहनजोदडो याच्याबरोबरच आपल्याला सिंधू संस्कृतीचे जे आहेत ते अनेक स्थळं आपल्याला मिळालेली आहेत. 2000पेक्षा जास्त स्थळी संशोधकांना पुरावे मिळालेले आहेत. अगदीच अलीकडचे जे काही संशोधन आहे त्या संशोधकांमधील काही जे अभ्यासक आहेत, संशोधक आहेत, त्यांना सिंध आहे, पंजाब, हरियाणा, राजस्थान, सौराष्ट्र किंवा उत्तर प्रदेशातील मेरठ आहे इत्यादी प्रांतामध्ये ह्या सिंधू संस्कृतीचे अवशेष त्यांना मिळालेले. थोडक्यात हे जर सर्व प्रदेश आपण पाहिला नाही, मी आता सांगितले का, तर सिंधू संस्कृतीचा विकास हा फक्त सिंधू नदीचं खोरं नाही तर त्याची मोठी व्याप्ती आपल्याला दिसून येते. तिच्या सिंधू संस्कृतीचं खोरं तर आहेच, तर त्याच्याबरोबरच तिच्या उपनद्या आणि इतरही ठिकाणी या संस्कृतीचा विकास जो आहे झालेला आपल्याला दिसून येतो. आणि त्याच्याबरोबर
वेदामध्ये आढळणारी जी सरस्वती नदी आहे, सरस्वती नदीच्या खोऱ्यामध्ये देखील हा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. वैदिक वाङ्मयाचा विशेषतः ऋग्वेदाचा जो विकास देखील याच काळात झालेला आहे, असं मी मगाशी तुम्हाला सांगितलं. त्यामुळे वैदिक वाङ्मय आणि सिंधू संस्कृती या दोघांचा संबंध सांगण्याचा प्रयत्न केला जातो. काहींना हे या दोन्ही काहीतरी संबंध आहे किंवा ह्या दोन्ही संस्कृती एकच आहेत असं वाटतं. आणि तर सिंधू संस्कृती आणि वैदिक संस्कृती भिन्न नसून एकच आहे असं त्यांचं मत आहे. तर काहींचं या दोन ज्या संस्कृती आहेत त्या वेगवेगळ्या आहेत असं मानणारा एक वर्ग आहे. तर आता वैदिक वाङ्मय आणि सिंधू संस्कृती हे सांगण्याच्या आधी वैदिक वाङ्मय म्हणजे नेमकं काय, काय कशाचा समावेश होता हे आपण थोडक्यात तिथे पाहूयात. वैदिक वाङ्मयामध्ये मुख्यतः 4 वाङ्मय प्रकाराच्या साहित्याचा समावेश होतो. पहिलं म्हणजे संहिता आहे, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद. ह्या 4 वाङ्मय प्रकारांचा समावेश वैदिक वाङ्मयामध्ये होतो. पहिले संहिता. संहितेमध्ये ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद हे 4 वेद आहेत. त्यानंतर नंतर येणारा जो वाङ्मय आहे ब्राह्मण. वेदावर एक प्रकारे ब्राह्मण म्हणजे वेदावर असलेल्या व्याख्या आहेत. प्रत्येक वेदाचं वेगवेगळं ब्राह्मण आपल्याला मिळतं. ऋग्वेदाचं उदाहरणार्थ सांगायचं झालं तर ऋग्वेदाचं ऐतरेय ब्राह्मण आहे आणि कौशिकी ब्राह्मण आहे. सामवेदाचं पंचविंश ब्राह्मण आहे, षड्विंश ब्राह्मण आहे. अशी ब्राह्मण आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आरण्यक. आरण्यक हा एक वैदिक वाङ्मयाचा प्रकार आहे. आरण्यामध्ये त्याचं अध्ययन केलं गेलं किंवा आरण्यामध्ये त्याची रचना झाली, त्यामुळे यांना या आरण्यक असं नाव दिलं गेलं. आणि शेवटचा जो आहे वाङ्मय प्रकार तो म्हणजे उपनिषद. तर उपनिषदामध्ये आत्म्याविषयीचा विचार आलेला आहे. आत्मा म्हणजे काय, माया म्हणजे काय. तर अशी जी तत्त्वज्ञानाविषयीची जी चर्चा आहे ती आपल्याला उपनिषदामध्ये आढळते. म्हणजे आत्मा काय आहे, माया काय आहे, जीव काय आहे, हे जग कसं उत्पन्न झालं, सृष्टी कशी उत्पन्न झाली, असे जे काही तत्त्वज्ञानाविषयी प्रश्न आहेत त्याचा विकास आणि त्याचं हे जे आहे आपल्याला उपनिषदामध्ये झालेलं दिसून येतं. तर हे आपल्याला वैदिक वाङ्मय 4 विभागामध्ये विभागलेलं आहे असं सांगतो. तर याच्यापैकी आजचा जो विषय आहे त्यामध्ये फक्त वैदिक साहित्यामध्ये आपल्याला आलेले जे काही उल्लेख आहेत त्याविषयी ती जी काही माहिती सिंधू संस्कृतीच्या संदर्भात किंवा सिंधूचा जो प्रदेश आहे त्या प्रदेशासंदर्भात जे काही दाखले, काही पुरावे मला मिळालेले आहेत ते इथं सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. वैदिक सर्व साहित्यामध्ये जे सर्वात प्राचीन जे आहे, प्राचीन असलेला वेद म्हणजे ऋग्वेद. ऋग्वेदामध्ये सिंधू आणि इतर नद्यांचा वारंवार उल्लेख आपल्याला आलेला दिसून येतो. त्यामध्येही सिंधू नदी आणि सरस्वती नदी यांचा अनेक वेळा उल्लेख ऋग्वेदामध्ये आलेला आहे. तर सिंधू हा उल्लेख वेदामध्ये अनेक वेळा आला आहे. तर सिंधू म्हणजे नेमकं काय, तर सिंधू हा जो शब्द आहे तो प्रत्येक ठिकाणी फक्त सिंधू नदी या अर्थाने आलेली नाही. तर सिंधू शब्दाचा अर्थ समुद्र, नदी, जलप्रवाह, पाण्याचा जो प्रवाह आहे या अर्थाने देखील तो आलेला आहे. त्यानंतर वेदातील वरुण देवता जो आहे त्या वरुणासाठी देखील सिंधू हा शब्द आल्याचं आपल्याला दिसतंय. आणि शेवटचा म्हणजे सिंधू नदीसाठी देखील हा शब्द आपल्याला वारंवार आल्याचं दिसतं.
तर कशा प्रकारे ह्या सिंधूचा उल्लेख आलेला आहे आपण ते पाहूयात सुरुवातीला. हां, स्लाईडमध्ये मी इथं जे पदपाठाचे जे चिन्ह आहेत ते फक्त पहिल्या मंत्रालाच दिलेत. पुढच्या मंत्रांना मी ते द्यायला वेळ लागत होता इथे, त्यामुळे माझ्या कम्प्युटरला काहीतरी प्रॉब्लेम होता वर्डला नेमकंच, त्यामुळे मला ते देता आलं नाही. त्याबद्दल मला माफ करा. तर पहिला हा जो मंत्र आहे विभक्तासी, या मंत्रालाच मी इथे दिलं आहे. तर मी सांगत होतो सिंधू नदीचा उल्लेख कसा आलाय वेदामध्ये ते आपण पाहूया. विभक्तासी चित्रभानो सिंधोर ऊर्मा उपाका सद्यो दाशुषे क्षरसी. पहिल्या मंडळातलं 27वं सूक्त आहे आणि त्यातली त्यातला 6वा मंत्र किंवा 6वी ऋचा आहे. अग्निदेवतेची स्तुती करणारं हे सूक्त आहे आणि या सूक्तामध्ये अग्नीची स्तुती करताना तो जो भक्त आहे तो म्हणतोय की सिंधू नदीच्या लाटांप्रमाणे तू आजूबाजूच्या लोकांना धन देणारा आहेस आणि तू भक्तांना ताबडतोब फलप्राप्ती करून देतोस, अशी त्या अग्नीची स्तुती या रोचेमध्ये केलेली आहे. सिंधू नदीच्या पाण्याप्रमाणे, सिंधू नदीचं जे पाणी आहे त्या पाण्यामुळे ज्याप्रमाणे आजूबाजूचा प्रदेश आहे, सिंधू नदीच्या आजूबाजूचा प्रदेश, त्याचं खोरं जे आहे तिथे त्या पाण्यामुळे शेती केली जाते आणि त्या शेतीमधून धनधान्य त्या लोकांना, त्या भक्तांना मिळतं. त्याप्रमाणे तो अग्नी देखील लोकांना धनप्राप्ती करून देतो, अशी स्तुती अग्नीची इथे केली. तर इथे त्या सिंधूचा उल्लेख इथे केला आहे की इथं पाणी आहे आणि सिंधूमुळे त्या लोकांची भरभराट झालेली आहे, त्यांना ते समृद्ध आहेत असं आपल्याला दिसून येतं. पुढं त्या अग्नीची स्तुती करताना त्याला असं म्हटलं की तू देवांचा पुरोहित आहेस आणि तू द्यूत खेळण्यासाठी त्यांच्याकडे जेव्हा जातोस तेव्हा तुझ्या ज्वाला कशा दिसतात, सिंधू नदीच्या गर्जना करणाऱ्या लाटांप्रमाणे तुझ्या चमकतात तुझ्या ज्वाला, अशी त्या अग्नीची स्तुती केलेली आहे. सोदंचम सिंधुम प्रांचम संतम महित्वा स्वकीयेन महिना उदंचम अरिणात उदंगमुखम अकरो. हा मंत्र आहे, हा अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामध्ये काय सांगितलंय? इंद्राने आपल्या महत्त्वाने, आपल्या पराक्रमाने पूर्वेकडे वाहणाऱ्या सिंधू नदीला, एक शब्द इथे आलाय उदंगमुख हा शब्द आहे या, तर त्याने काय केले? उदंगमुख म्हणजे उत्तरेला वाहायला लावले त्याने सिंधू नदीला. म्हणजे पूर्वी कधीतरी सिंधू नदी पूर्वेकडे वाहत होती हे त्यांना माहिती आहे वैदिक लोकांना, आणि म्हणूनच आणि नंतर ती काही कारणाने म्हणा, म्हणजे भूगर्भातील हालचाली म्हणा, जे काय असेल, पण ती पूर्वेकडे वाहत होती. आणि हे जे भक्त आहे तो म्हणतो त्या इंद्राने आपल्या पराक्रमाने त्या नदीला उत्तरेकडे वाहायला लावला. तर हा एक सिंधू नदीच्या बाबतीत एक महत्त्वाचा पुरावा आहे. ती त्यावर अभ्यास भविष्यात कधी झाल्यानंतर त्याच्यापुढे आपल्याला निष्कर्ष येऊ शकतो की कधी ती पूर्वेकडे वाहत होती का आणि उत्तरेला ती आता वाहायला लागली, याबद्दल अभ्यास होणं गरजेचं आहे. तर ती पूर्वेला वाहायला लागली. आता अजून त्या सिंधू संस्कृतीच्या बाबतीत किंवा सिंधू नदीच्या बाबतीत उल्लेख करताना तिच्याबरोबर इतर नद्यांचा उल्लेख आपल्याला आलेला दिसतोय. मोठ्या मोठ्या लाटांनी युक्त असलेली सरस्वती आहे, शरयू आहे, सिंधू, ह्या नद्या आमचं संरक्षण करण्यासाठी येवोत, त्यांनी आमचं संरक्षण करावं, अशी प्रार्थना एका मंत्रामध्ये नद्यांची केलेली आहे. तर
सिंधू नदीबरोबर इतरही नद्यांचा उल्लेख वेदामध्ये आपल्याला आलेला आढळत आहे. आता सिंधू बरोबरच सप्तसिंधू हाही एक उल्लेख आपल्याला वेदामध्ये मिळतो. एक एक प्रसिद्ध आहे तो वृत्त किंवा वृत्रासूर आहे. त्याची कथा, प्रसिद्ध कथा आहे ही, म्हणजे ती नंतरच्या वाङ्मयामध्ये देखील काही ठिकाणी आढळते. तर त्या वृत्ताला मारण्याचा इंद्राने मारलेला आहे. तर इंद्राने त्या वृत्ताला मारून कसं मारलं, का मारलं, याच्याविषयी स्तुती, म्हणजे कसं मारलं हे इंद्राची स्तुती करताना जे मंत्र आलेले आहेत, जे काही सूक्त आहेत, मध्ये आपल्याला ही माहिती मिळते. तर एक काही आपण बघूयात. त्या इंद्राची स्तुती करताना असं म्हटले, मी त्याचं मराठी तुम्हाला सांगते की जेव्हा तू त्या वृत्ताला मारलं, वृत्रासुराला मारणं, त्याला मारण्याचा प्रयत्न केला, तू कसं केला? तू त्याला मारताना घोडा ज्याप्रमाणे आपली शेपटी झाडतो आणि आपली शेपटी झाडून तो शेपटी फिरवून त्या माशा मारतो, त्याप्रमाणे तू सर्वांचा पराभव केला आणि तुला मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या वृत्ताचा तू पराभव केला. तू गायी जिंकल्या आणि 7ही नद्यांना वाहण्याकरता खाली सोडलं. असं आलेलं की ते इथे देखील त्या वृत्ताने नद्यांचं पाणी अडवून ठेवलं होतं. त्यामुळे खाली नदीच्या प्रदेशात असलेले जे लोक आहेत त्यांना पाणी मिळत नव्हतं आणि म्हणून त्या इंद्राने त्या वृत्ताचा वध केला आणि नद्यांना वाहत केलं, असा उल्लेख होतो. अष्टौवी आख्यान कुकुभः पृथिव्या त्रिधन्वयोजना सप्तसिंधून दधत रत्ना दाशुषो वार्याणी. त्या सविता जो आहे त्याची स्तुती करताना असं म्हटलंय, तू काय केलंय? पृथ्वीच्या 8ही दिशा प्रकाशित केल्या आणि नंतर त्याने पृथ्वीबरोबरच सप्तसिंधूही प्रकाशित केल्या, असा त्या सप्तसिंधूचा उल्लेख येतो. पुढे इंद्रांनी त्या आही नावाचा जो वर्ग आहे, आही नावाचा जो समुदाय आहे, त्यांना मारून सप्तसिंधूंना मुक्त केलं. त्या 7 सिंधूंना त्यांनी मुक्त केलं. तो पुढे इंद्र आमची दुर्बुद्धी आणि भूक नष्ट करतो, किंवा इंद्राने आमची भूक नष्ट करावी, आमची दुर्बुद्धी नष्ट करावी, आम्हाला चांगली बुद्धी त्याने द्यावी, अशी त्या इंद्राची प्रार्थना केलेली आहे. तो धनाचा स्वामी आहे. अशी प्रार्थना करताना त्याला सांगितलं की इंद्राच्या 7 नद्या, असा स्पष्ट उल्लेख आहे. काय 10व्या मंडळातलं 43व्या सप्तामध्ये स्पष्ट उल्लेख की त्याच्या ज्या नद्या आहेत त्या काय करतात, त्यांच्या प्रदेशामध्ये, सखल प्रदेशामध्ये अन्न उत्पन्न करतात किंवा अन्न वाढवतात, समृद्ध करतात, असा उल्लेख इथे आलेला आहे. अशा प्रकारे सप्तसिंधूचा उल्लेख वेदामध्ये आढळतो. त्यानंतर नदी सामान्य असाही उल्लेख येतो, फक्त नदी या अर्थाने देखील सिंधू हा शब्द आलेला आहे. तर पहिलं सिंधू अर्थाने येतो, इतर नद्यांच्या अर्थाने सिंधूचा उल्लेख येतो, सप्तसिंधूचा उल्लेख आपल्याला वेदामध्ये आढळतो. आणि इतर नद्यांचाही, जसं की रसा नदी आहे, अनितभा, उभा, कृमू, सिंधू, या नद्यांचा उल्लेख आपल्याला. इतरही नद्या आहेत, मला इथे फक्त काही नावे मी तुम्हाला सांगतोय. तर एक जे आहे 5व्या मंडळात इथे सांगितलंय की मला वाटतं मरुतांची स्तुती करताना असं म्हटलंय की ह्या नद्या आहेत, अनितभा, कुभा, क्रमू, सिंधू, त्या तुम्हाला अडवून त्यांनी धरू नये, त्या तुम्हाला अडवून थोपवणार नाहीत. त्या तुम्हाला पाण्याने उचंबळणारी जी सिंधू आहे ती तुम्हाला आडवी येणार नाही. म्हणजे तुमचा जो मार्ग आहे हे मरुतांनो, तो तुम्हाला त्या नद्या आडव्या येणार नाही. तुम्ही
कोणत्याही अडथळ्याशिवाय तुमचा मार्गक्रमण तुम्ही करू शका, अशी स्तुती त्या मरुतांची केलेली आहे. इथे नद्यांचा उल्लेख कसा आला हे तुम्हाला मी सांगतो. आता सिंधू आहे, सप्तसिंधू आहे, इतर नद्या आहेत, यांच्याबरोबर सर्वात जास्त उल्लेख जो आहे तो येतो सरस्वती नदीचा. सरस्वती सिंधूसाठी आपल्याला ऋग्वेदामध्ये समर्पित केलेली सूक्त दिसत नाही, मात्र सरस्वतीसाठी काही खास सूक्त आपल्याला समर्पित केलेली दिसतात. 2 सूक्त आपल्याला दिसतात आणि इतरही जे सूक्त आहेत त्या सूक्तामध्ये सरस्वतीची स्तुती केलेली दिसते. नद्यांच्या जलाचं उगमस्थान असलेली सरस्वती जी आहे ही 7वी नदी आहे. साकं यशसा सरस्वती. सरस्वती कशी आहे? अतिशय वेगवान असलेली सरस्वती आहे. तिचा रथाप्रमाणे किंवा रथापेक्षाही जास्त वेग आहे त्या सरस्वती नदीचा. सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ म्हणून ती सरस्वती नदी ओळखली जाते आणि ती आम्हाला भरपूर संपत्ती सरस्वती नदीने द्यावी अशी ती सरस्वतीची प्रार्थना केलेली आहे. त्या सरस्वती नदीची प्रार्थना करताना असं म्हटलं की सरस्वती, या सरस्वती नदी तू काय कर, आम्हाला भरपूर संपत्ती दे. संपत्ती देताना तू कंजूसपणा अजिबात करू नकोस. तुझ्या पाण्याने आम्हाला त्रास देऊ नको. आम्ही तुझ्यापासून मिळणारं जे पाणी आहे त्या पाण्यापासून निकृष्ट प्रकारची शेती आम्ही करणार नाही. आम्ही चांगली शेती करू. तुझ्या पाण्याचा योग्यच वापर करू, चांगला वापर करू, अशी त्या सरस्वतीची स्तुती ऋग्वेदामध्ये केलेली आहे. ती सरस्वती नदी कशी आहे? शोधक, कर्मघन आहे आणि ती सरस्वती नदी आमचा यज्ञ देवतांकडे तिने पोचवावा अशी विनंती त्या वैदिकांनी, त्या भक्तांनी केलेली आहे. सरस्वतीची स्तुती करणाऱ्या भक्तांनी सरस्वतीची केलेली आहे. सरस्वती चांगल्या गायनाची प्रेरणा देणारे, चांगली बुद्धी देणारी आहे आणि ती पाण्याच्या प्रवाहाला जोराने चालना देते. इंद्राची स्तुती करताना किंवा एका यज्ञामध्ये असं म्हटलं की यज्ञामध्ये देवतांचं जे स्तुती केलेली आहे तिथे इंद्र आमच्या यज्ञामध्ये येऊ, पाण्याने विस्तारलेली सरस्वती येऊ, भरपूर पाणी ज्या सरस्वतीमध्ये आहे अशी सरस्वती आमच्या यज्ञामध्ये येऊ अशी स्तुती केली. सरस्वती आमच्या सेवेचा स्वीकार करू अशी तिची स्तुती केलेली. म्हणजेच आपण पाहिलं तर सरस्वती नदीचा जो प्रदेश आहे, सरस्वती, आत्ता आपल्याला सरस्वतीचा उल्लेख मिळतो. सरस्वतीवर वेगवेगळे अनेक संशोधक संशोधन करत आहेत. सरस्वती कुठे होती, काय होती, याच्यावर संशोधन चालू आहे. तर सरस्वतीमध्ये जे लोक म्हणतात की सरस्वती फक्त एक, काही जणांचं असं म्हणणं आहे मायथॉलॉजिकलच आहे, सरस्वती अस्तित्वात नव्हती असं ज्यांचं म्हणणं आहे. तर सरस्वती अस्तित्वात होती हे याचा एक महत्त्वाचा पुरावा हा आहे की सरस्वती अस्तित्वात होती आणि सरस्वती नदीमध्ये भरपूर पाणी सरस्वतीमध्ये होतं. कालांतराने ती का लुप्त झाली, काय झालं, हा एक वेगळा प्रश्न आहे. पण सरस्वती अस्तित्वात होते आणि तिच्यामध्ये पाणी भरपूर होतं. हे आपल्याला इथल्या काही हे जे आपण पाहिलेत, काही मंत्र, काही ऋचा पाहिल्या त्यामधून आपल्याला दिसून येतं. या सरस्वतीची स्तुती इतर सर्व देवताबरोबर केलेली आपल्याला दिसून येते. अग्नी इंद्र आहे, वरुण मित्र वायू आहे, कुशन आहे, आदित्य आहे, विष्णू, मरुत, सोम, इंद्र, ह्या ज्या वैदिक देवता आहेत त्याच्याबरोबर सरस्वतीची स्तुती केलेली आपल्याला वारंवार दिसून येते. या सर्वांनी काय केलं की आम्हाला धन देवो इतर देवताबरोबर अशी तिची प्रार्थना केलेली आहे. तर सिंधूपेक्षाही जास्त वेळा सरस्वती नदीची स्तुती केल्याचं आपल्याला दिसून येतं. हा एक आपल्याला सांगता येईल. आता वेदामध्ये आढळणाऱ्या नद्या काय काय आहेत हे मी मगाशी तुम्हाला सांगितलं. तर हे सगळं नद्यांचं का सांगतोय तर फक्त सिंधू संस्कृती आपण जे म्हणतो सिंधूच्या खोऱ्यात हा विकास झालेला नाही आहे. तर वेदामध्ये सिंधू एवढंच येत नाही तर सिंधू नदीबरोबरच इतर त्याच्या उपनद्या असतील, सरस्वती आहेत,
आणि इतरही ज्या नद्या आहेत त्या नद्यांचा उल्लेख वेदामध्ये येतो. आणि हा हा उल्लेख याच्यासाठी येतो की वेगवेगळ्या देवतांची स्तुती करताना सांगितलं की त्या सर्व नद्यांच्या खोऱ्यामध्ये ह्या नद्या आम्हाला काय करतात, पाणी देतात, आणि पाणी देतात त्यांनी दिलेल्या पाण्यामुळे आमची भरभराट होते, असा उल्लेख आपल्याला वेदामध्ये, ऋग्वेदामध्ये मिळतो आहे. तर त्याच्यामध्ये आधी जी नद्यांची नावं सांगितले त्याच्यामध्ये सप्तसिंधू म्हणून जे आहेत, सिंधू, झेलम, चिनाब, रावी, सतलज, बियास आणि सरस्वती ह्या नद्या आहेत असं म्हणता येत. ह्या नद्यांची ओळख आता पटलेली आहे. आता हे झालं नद्यांच्या बाबतीत. तर वेदामध्ये देवता कोणकोणत्या होत्या हे आपण थोडक्यात पाहू. महत्त्वाच्या जे देवता आहेत त्या म्हणजे इंद्र, अग्नी, वरुण, त्यानंतर मरुत इत्यादी. मागाशी मी तुम्हाला नावं सांगितलं. या देवता आपल्याला वेदामध्ये वारंवार येतात. आणि ह्या देवतांची स्तुती का केलेली, तर ह्या देवता त्यावेळचे जे भक्त आहेत त्यांना धनधान्य देण्यासाठी मदत करतात अशी त्यांची धारणा होती, किंवा त्या वास्तवात त्यांना या सर्व देवतांकडून असेल किंवा हे जे कोणी असेल त्यांच्याकडून त्यांना मोठ्या प्रमाणात मदत मिळत होती. आणि त्यामुळे ह्या देवतांची स्तुती त्या वैदिक लोकांनी केलेली आहे, वैदिकांनी केलेली आहे. इंद्र सगळ्यात मोठी देवता म्हणजे मोठी, याचा अर्थ इंद्राचा वारंवार उल्लेख आपल्याला वेदामध्ये येतोय. सगळ्यात जास्त सुक्त असलेली देवता म्हणजे इंद्र आहे. सर्व, मला वाटतं प्रत्येक मंडळामध्ये इंद्राचं सुक्त असेलच, एकतरी मंत्र असावा प्रत्येक 10 मंडळापैकी. प्रत्येक मंडळामध्ये इंद्राचं एखादं सुक्त असेलच. तर इंद्र ही मुख्य देवता आहे वेदामधली. त्या इंद्राने, मी मगाशी उल्लेख केला होता की काय केलं, वज्र तयार करून त्या वृत्राचे हात तोडलेत आणि त्याला मारलं. त्या इंद्राच्या पराक्रमाचं वर्णन करताना पहिल्याच मंडळाचं काही उदाहरण सांगायचं झालं तर त्याचं कसं वर्णन केलेलं आहे, इंद्राला समर्पित असलेलं ते सुक्त आहे. 51वा सुक्त. त्वं गोत्रम अंगिरोभ्यो अवृणोः अप उत अत्रये शतदूरेषु गातुवित. त्या इंद्राला सोम फार आवडतो. सोम फार आवडत होता त्याला. मग त्याला सोम प्राशन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची स्तुती करून त्याची प्रार्थना केलेली दिसते. विजानीहि आर्यान एचदस्यवः बर्हिष्मते रंधय अव्रतान शाखी भव यजमानाय. तू आर्य कोण आणि दस्यू कोण हे जाणून घे. व्रतहीन किंवा कर्महीन दस्यूंना तू शासन कर, त्यांना आर्यांच्या स्वाधीन कर. तू काय कर, यज्ञ करणाऱ्यांचा तू प्रमुख म्हणून तू हो. याच सुक्तामध्ये त्या इंद्राला अशी त्याची स्तुती केलेली आहे. असं त्याला सांगितलं की तू काय कर, व्रतहीन लोकांना व्रताचरण जे करतात म्हणजे यज्ञाचं आचरण जे करतात त्यांच्या स्वाधीन कर. तिसऱ्या मंडळातील विश्वामित्र नदी संवाद सुक्त आहे. त्या सुक्तामध्ये त्या नद्यांच्या तोंडू असं वाक्य आहे की इंद्राने आम्हाला खोदलंय, आणि नद्यांना आडवा पडलेला जो आहे वृत्रासूर, त्याला त्या इंद्राने मारले, आणि आम्ही त्या इंद्राच्या आज्ञेनेच आम्ही वाहत असतो. अशा प्रकारे इंद्र ही मुख्य देवता आहे आणि तो इंद्र सर्वांना मदत करतो असं आपल्याला दिसतंय. त्या इंद्राचे शत्रू कोण कोण आहेत? आता इंद्राच्या वेळेस आपण इंद्राविषयी म्हणतो तर त्याचे अनेक शत्रू आहेत. इंद्राचे शत्रू बघताना आपल्याला वैदिक समुदाय आहेत, वैदिक समूह म्हणा, जमाती म्हणूयात, त्यांची नावं आपल्याला मिळतात. तर अर्बुद, अर्णव, अही, अश्नय, चुमुरी, दभिक, नमुची, नार्मर, वल, शंबर, धुनी इत्यादी इंद्राचे शत्रू म्हणून आपल्याला वेदामध्ये दिसतात. आणि मग या सर्वांचा पराभव इंद्राने कसा केला याचा उल्लेख आपल्याला वेदामध्ये
दिसून येतं वेगवेगळ्या ठिकाणी ऋग्वेदामध्ये. मी मगाशी सांगितलं तसं की काय अव्रत आहे. अव्रत म्हणजे वैदिक देवताची म्हणजे यज्ञ न करणारा वर्ग किंवा वैदिक देवतांची उपासना न करणारा वर्ग, तेच ह्या इंद्राचे किंवा वैदिकांचे शत्रू आहेत. त्याच्यामध्ये एक महत्वाचं नाव येणारं म्हणजे पणी. हा वर्ग जो आहे तो वैदिक देवतांची उपासना न करणारा वर्ग आहे. त्यांनाच भृगु असे म्हटले. यास्काच्या मते यास्काने त्यांना वाणिज्य म्हटलेलं आहे, व्यापार करणारा असं होतं. सर्मपणी संवादाचं एक सुक्त आहे 10व्या मंडळामध्ये. त्या सुक्तामध्ये असा उल्लेख आहे आणि त्यामध्ये त्या पणींना व्याज खाणारे किंवा सावकार, त्याच्यासाठी खास शब्द तिथं आला आहे. बेकनाट असा शब्द तिथे दिलाय. एकम गुणम द्रव्यम ऋणिकाय दत्वा द्विगुणम मह्यम देयम इति नाटयति, असं त्याचा सायनाने त्याचा असा अर्थ केलाय तिथे. बेकनाट म्हणजे एकपट द्रव्य देऊन त्याच्यापासून दुप्पट धन मिळण्याची इच्छा करणारा, अर्थातच सावकार, व्याज खाणारा, असं त्या पणींना म्हटलेलं आहे. तर त्यावेळी हे सर्व व्याजाचा व्यवसाय, सावकारी त्या काळी चालत होती असं आपल्याला म्हणता येईल. तर हे इंद्राच्या बाबतीत सांगत होतो. आणि हा इंद्र काय करतोय, आपल्या भक्तांना वारंवार मदत करतोय. इंद्राचं सुक्त मी इथे सांगण्याचं कारण असं आहे की इंद्रसुक्त बघताना आपल्याला त्यावेळी असलेली परिस्थिती, त्यावेळची संस्कृती आपल्याला दिसून येते. हे सगळं सांगण्याचं काय कारण, भौगोलिक प्रदेशासाठी मी तुम्हाला नद्या सांगितल्या. हे फक्त सिंधू संस्कृती असं नाही, तर इतरही नद्या आपल्याला तिथं दिसतात. भौगोलिक प्रदेश काय काय आहे हे सांगण्यासाठी मी आधी नद्यांचा उल्लेख तुम्हाला केला आहे, सरस्वतीचाही सांगितलं आहे तिथे. याच्यामुळे आपल्याला वैदिक जी संस्कृती आहे त्या संस्कृतीच्या भौगोलिक प्रदेशाची व्याप्ती काय आहे ते लक्षात येते आपल्याला. आणि त्याच्यानंतर देवतांची स्तुती, इंद्र असेल किंवा इतरही देवता असेल, त्यांची स्तुती करताना ती जी स्तुती केली त्या स्तुतीमधून आपल्याला त्यांची स्तुती करताना काय केलंय, ते काय काय करतात त्या देवता, कशा प्रकारे त्यांना मदत करतायत, वेगवेगळ्या प्रकारे त्यांना मदत करतात. आता इंद्राचं जर पाहिलं आपण, तो मदत करतो, आपल्या भक्तांना मदत करतो. एक आत्री आहे, आत्रीला काय केलं त्याने, 100 दरवाजा असलेल्या ठिकाणाहून त्यांनी मार्ग दाखवला. अंगिरासाठी त्यांनी गोठा उघडला आणि त्याला गायी मिळवून दिल्या. त्याच्या गायी कोणीतरी मला वाटतं चोरल्या होत्या, असं काही तर ते आहे. विश्वामित्रांच्या गायीचं त्यांनी रक्षण केलं आणि कुत्साचं रक्षण केलं. वृषण नावाच्या भक्ताची स्त्री झालाय. बघा, तो इंद्र काय काय काम आपल्या भक्तासाठी करत होता. वृषणाच्या भक्ताची तो स्त्री स्वतः झालाय. अशा प्रकारे आपल्या भक्तासाठी आपली स्तुती करणारे जे आहेत त्यांच्यासाठी अनेक प्रकारचे वेगवेगळे कामं तो करतोय. 10व्या मंडळातच त्याची स्तुती करताना असं म्हणले की तू नार्याला, तरवशा, यदूला, वाया यांचं रक्षण केलंय, अशी स्तुती त्या इंद्राची केलेली आहे. इंद्रानंतर दुसरी देवता आहे ती म्हणजे अग्नी. इंद्राखालोखाल ज्याची सुक्त आढळतात, ज्याचे मंत्र आढळतात ते म्हणजे अग्नी. अग्नीला इंद्राचा शिष्य असं म्हटलंय. आणि तो कसा असतो, नेहमी अत्यंत तेजस्वी असतो. तो विश्वाचा अधिपती होता, अधिपती आहे, तो पुरातन आहे, अशी त्या अग्नीची स्तुती केलेली आहे. तर ह्या जे देवता आहेत, ह्या देवता याच्यासाठी बघायच्या की ह्या देवतामधून इंद्र असेल, अग्नी असेल, मरुत असेल, ह्या देवता त्या आपल्या भक्तांना काय करतात, भक्तांच्या यज्ञामध्ये ते भक्त त्यांना बोलवतात. पण का बोलवतात, तर ते देवता आपल्या भक्तांना वारंवार येणारी जी संकट आहेत त्या संकटामध्ये ते मदत करतात.
आणि त्यांना धनधान्य मिळवून देण्यामध्ये, त्यांना समृद्ध करण्यामध्ये मदत करतात. आता इंद्राचं अजून काही उदाहरण बघायचं झालं तर इंद्राने काय केलंय, उदकाचं त्याचं सूक्त आहे मागाशीचं पहिल्याच मंडळातलं 91 सूत्र इंद्रासाठी समर्पित हे सूत्र आहे, सूक्त आहे. त्या सूक्तामध्ये काय केलंय की तू पाण्याची उदकाचं झाकण तू उघडलेस, तू पर्वतावर धन ठेवलं आणि त्या वृत्ताला मारलं. सर्वांना पाहण्यासाठी तू काय केलंय, तो जो सूर्य आहे त्या सूर्याला तू दिवलोकामध्ये स्थापन केलं. तो लोकांचं हितचिंतन करणार आहे. पिपरू नावाचे जे कोणी आहेत वैदिकांचे शत्रू, त्यांना तू मारलंस. त्या दस्यूंना मारण्याच्या वेळी तू ऋजुश्रवाचं रक्षण केलंस. शंभरालाही तू त्या अतिथीवाच्या ताब्यात दिलाय. अर्बुदाला तू आपल्या पायाने चिरडून टाकलंस. असे वेगवेगळे शत्रू इंद्राचे आपल्याला दिसतात. आता वैदिक काही जमाती किंवा समुदाय काय आहेत हे मागाशी इंद्राच्या शत्रूच्या वेळी सांगितलं. पण वैदिक जमातीच्या काही उल्लेख पंच, जन्य, मत्स्य, तुष्टू, इक्ष्वाकू, क्रिवी, भरत, मोरुदेव, किकट, निषाद, वाल्लिक, भोज इत्यादी समुदायांचा उल्लेख आपल्या ऋग्वेदामध्ये करतो. आर्य हा एक उल्लेख होतो. आर्य म्हणजे कोण आणि अनार्य म्हणजे कोण हे तू ओळख, असं त्या इंद्राने प्रार्थना केली. विजानी आर्यान एचे दस्यवः बर्हिष्मते रंधेय व्रता. तो आर्य कोण आहे आणि दस्यू कोण आहेत हे तू जाणून घे, अशी त्याची प्रार्थना केली. म्हणजे आर्यांना वेगळं ओळख आणि जे आर्य नाहीये, आर्याहून भिन्न असलेले लोक आहेत ते कोण आहेत त्यांना तू ओळख, असं त्यांना सांगितले. अशा प्रकारे आपल्याला आर्य अनार्य ही संकल्पना त्या ऋग्वेदामध्ये दिसते. आणि वेगवेगळ्या जमाती, मग ह्या जमाती मी मगाशी सांगितलेल्या जमातींची नावं दिसतात. काही राजांची नावं आपल्याला ऋग्वेदामध्ये दिसतात, जसं की काही आहेत देववतय, कुत्स इत्यादी राजांची नावं आपल्याला ह्या ऋग्वेदामध्ये मिळतात. जे राजा आहेत त्यातल्या काही राजांना इंद्राने किंवा वैदिक देवतांनी मदत केलेली आहे, तर काही राजे हे शत्रू म्हणूनही, वैदिकांचे शत्रू म्हणूनही आलेले आहेत. तर अशा प्रकारे आणि दुसरं राजांची जी स्तुती आहे, राजांची स्तुती का केली तर राजांची स्तुती याच्यासाठी केली की ते वैदिकांना आपल्या यज्ञ करण्यासाठी मदत करतात, त्यांना धनधान्य प्राप्त करून देतात, भरपूर त्यांना दान देतात. आणि त्या दान करणाऱ्या राजांची स्तुती, देवतांची स्तुती काही सूक्तामध्ये केलेली आहे, त्यालाच दानस्तुतीची सूक्त असं म्हटलं जातं. तर त्या स्तुतीमध्ये राजांची, देवतांची स्तुती केलेली, तिथे आपल्याला राजे, देवता दिसतात. तर वेदामध्ये आपल्याला फक्त काही स्तुती आणि स्तुती असं दिसत नाही, तर संस्कृती म्हणून जे आहे, काय आहे संस्कृतीसाठी, कशा प्रकारे तिथे ते लोक होते, कसे राहत होते, त्यांचं किती समृद्ध होते, काय त्यांचा शेती हा व्यवसाय होता की शेतीबरोबरच इतरही काही गोष्टी होत्या, त्यांच्यामध्ये लढाया कशा होत होत्या, कोण मुख्य शत्रू आहेत, कोण आर्य आहेत, कोण अनार्य आहेत, हे आपण ऋग्वेद जर पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला ते दिसतंय. आता वेदामध्ये यज्ञाला महत्वाचं स्थान आहे. हे आपण आतापर्यंत काय ऐकलंय किंवा ऋग्वेद वाचल्यावर आपल्याला त्याच्यामध्ये केलेली स्तुतीवरून हे सगळं दिसतंय. यज्ञ हे वेदाचं, वेदाला काय म्हणतात, यज्ञाला वेदामध्ये महत्वाचं स्थान आहे आणि यज्ञामध्ये अग्नी हे मुख्य आहे, यज्ञाचं प्रधान अंग आहे. सिंधू संस्कृतीमध्ये आपल्याला यज्ञामध्ये काही अवशेष प्राप्त झाले आहेत. मला वाटतं कालिबंगन
इथं काही अग्निकुंड सापडलेले आहेत असा उल्लेख वाचलाय मी. त्यामुळे सिंधू लोक अग्नीची पूजा करणारे होते असं आपल्याला म्हणता येतं. तर मी आत्तापर्यंत जे काही सांगितलं वैदिक संस्कृतीविषयी, त्यावरून आपल्याला स्थळ आणि काळ याच्याविषयी, काळाविषयी नाही पण स्थळाविषयी, देवताविषयी, वैदिक संस्कृतीच्या राजाविषयी सांगितलं. त्यातल्या जमाती काय आहेत त्यांच्याविषयी, समुदाय कोणते समुदाय आहेत त्यांच्याविषयी सांगितलं. तर सिंधू संस्कृती आणि वैदिक संस्कृतीचा संबंध सांगताना ह्या ज्या जमाती आहेत त्यांच्याविषयी काही माहिती आपल्याला उत्खननामध्ये मिळते का हे बघितलं पाहिजे. इंद्र असेल किंवा अग्निदेवता असेल, भूत असेल किंवा इतर देवतांची जी स्तुती केलेली आहे त्या स्तुतीशी संबंधित काही माहिती आपल्याला किंवा काही उत्खननामध्ये असे काही शिल्प मिळतात का जे या माहितीशी जुळणारे आहेत. असं जर आपल्याला काही मिळालं त्या संशोधकांना, तर आपल्याला वैदिक संस्कृती आणि सिंधू संस्कृती शी साम्य आहे, त्या एकच होत्या असं म्हणता येईल. ठीक आहे. तर तसे काही पुरावे काही ठिकाणी सापडलेले आहेत. त्यामुळे त्या पुराव्यावरून वैदिक आणि सिंधू संस्कृती एकच आहे असं काही जण म्हणायला असं म्हणता येत नाही त्यांचं. पण फक्त तेवढ्यावरूनच किंवा कुठं अग्निकुंड सापडले किंवा कुठं काहीतरी एखादा पुरुष सापडले ज्याचं वर्णन मिळतं त्याला, त्याच्यावरून वैदिक संस्कृती आणि सिंधू संस्कृती एकच आहे असं म्हणणं हे जरा धाडतच आहे. आणि दुसरं म्हणजे वेदाचा आणि सिंधू संस्कृतीचा संबंध साधण्यासाठी वेदांच्या रचनेचा काल आणि वेदांचा विकास कोणकोणत्या प्रदेशामध्ये झाला हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल. त्यामुळे वैदिक संस्कृती आणि सिंधू संस्कृती याच्यासाठी ही काही माहिती आता तुम्हाला थोडक्यात मी सांगितली. पण अजून आता हे सगळं इथे सगळे इतिहासाचंच इथे लोक आहेत, त्यामुळे हे बाकीचं काही सांगत नाही मी तुम्हाला. पण वेदामध्ये काय आहे, वेदामध्ये आपल्याला सोन्याचा भरपूर सोनं होतं असं आपल्याला दिसतंय. त्या कक्षवान नावाचे एक ऋषी म्हणतो, त्याला कोणी सोन्याचे नाणे दे आणि 100 घोडे त्याला त्या एका राजाकडून प्राप्त झाले. त्याला 100 बैल दिले आणि त्याची स्तुती, त्याची कीर्ती स्वर्गापर्यंत पसरवली असा उल्लेख आपल्याला दिसतोय. एक वश नावाचा एक आहे भक्त, तर मग तुम्हाला 70,000 घोडे मिळाले, 2,000 उंट, 1,000 काळ्या घोड्या मला मिळाल्या, 3,000 पांढरे पट्टे असलेल्या ते 3 ठिकाणी असं आहे की मला पांढरे पट्टे असलेले 10,000 गायी मला मिळाल्या. मंडळाचं सुद्धा आहे 46. त्यानंतर एक वृष नावाचा आहे, तो काय म्हणतो, मला 100 बैल मिळाले, 100 कुत्रे मिळाले, मला काही गवताच्या पेंढ्या, 400 घोडे माझ्याकडे आहेत असा उल्लेख येतो. त्यानंतर आपल्याला वेदामध्ये गाढवाचाही उल्लेख मिळतो, मेंढ्याही मिळतात आपल्याला. तर हे जे आहे वस्तू काय काय आहेत वेदामध्ये, तर वस्तू आणि प्राणी, सोनं आहे, धातू आहे, सोनं देखील. त्यामुळे सिंधू संस्कृतीमध्ये अजून काय काय प्राणी होते, काय काय वस्तू होत्या, ते आता याच्यासाठी सांगत बसत नाही. तर ते काय वेदामध्ये आपल्याला मिळतं आणि काय सिंधू संस्कृतीमध्ये त्याचे मिळतात, याच्यावरून सिंधू संस्कृतीचा आणि वैदिक संस्कृतीचा संबंध आपल्याला सांगता येईल. दुसरं, वेदामध्ये सुतारकाम जे आहे, सुतारकाम देखील वेदामध्ये आपल्याला दिसतं.
घोडे आपल्याला मिळतात. धातूंच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं. वेगवेगळे धातू आपल्याला वेदामध्ये पाहायला मिळतात. तर त्या धातूवरून तिथे मिळणाऱ्या वस्तूवरून वैदिक संस्कृतीचा आणि हिंदू संस्कृतीचा संबंध आपल्याला सांगतात. तर मी हे फक्त खरं तर हे जे आहे हे एकांगी सिंधू संस्कृतीच्या बाबतीत मी मुद्दाम सांगत नाही की मी इतिहासाचा अभ्यासक नाही, इतिहासाचा विद्यार्थी नाही आहे. आणि इथे इतिहासाचा हा प्लॅटफॉर्म असल्यामुळे इतिहासाविषयी मला पुरातत्व विभागाविषयी त्याचे जे निष्कर्ष आहेत ते तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती तुम्हाला आहे. त्यामुळे तिथे काय काय सापडले, काय काय मिळते तिथे अजूनही, त्यांचे काय निष्कर्ष आहेत हे तुम्हाला जास्त माहिती आहे. इथे फक्त मी एक सांगण्याचा प्रयत्न केला, भौगोलिक परिसर सिंधू वैदिक संस्कृतीचा आणि तिथे सापडणारे काही वस्तू आहेत, त्यातला समाज आहे, त्यांची आर्थिक परिस्थिती, त्यांची सामाजिक परिस्थिती हे सांगण्याचा प्रयत्न मी इथे केला आहे, थोडं केलेला आहे. बरंच काही सांगण्यासारखे कमी वेळ असल्यामुळे त्याच्यातली जी सूत्रता आहे ती कदाचित कमी असेल, पण त्याच्यावरून एक काही धागा आहे. तुम्ही सगळं घेऊन ऋग्वेद वाचा, वैदिक साहित्य असल्यानंतर इतिहासाचं किंवा पुरातत्व संशोधन करणाऱ्यांना ह्या वैदिक संस्कृतीची आणि सिंधू संस्कृतीची संगत किंवा काय संबंध आहे हा उत्तम प्रकारे म्हणता येईल. थोडक्यात वैदिक संस्कृतीविषयी सांगण्याचा मी थोडा प्रयत्न केलेला आहे. पुन्हा एकदा मी डॉक्टर सुजित शिंदे आणि त्यांचे सहकारी सर्वांचा मी आभार मानतो आणि धन्यवाद.